साताऱ्यात पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी हा अभिनव उपक्रमाचं उद्घाटन हे पाटणमध्ये करण्यात आलं। आपल्यासोबत मंत्री शंभूराज देसाई साहेब आहेत। साहेब, काय सांगाल, नेमका काय उपक्रम आहे आणि यातून नागरिकांना काय फायदा होणार? आज माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी हा एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे। माझ्या मतदारसंघातल्या 7 ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आज आपण त्याचा शुभारंभ केला। या पालकमंत्री कार्यालयातल्या या वेगळ्या कक्षातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या दारामध्ये जाणार आहोत। लोकांचे जे सामान्य माणसांचे जे स्थानिक प्रश्न आहेत, ज्यांचे दैनंदिन प्रश्न आहेत, काही सार्वजनिक प्रश्न आहेत, काही व्यक्तिगत प्रश्न आहेत की जे अनेक वर्ष सुटलेले नाहीत, एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये एखाद्या कामासाठी त्याला वेळोवेळी हेलपाटे मारावे लागतात पण तरी सुद्धा काम होत नाही, अशा लोकांची कामं किंवा काही व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत ज्याचे फॉर्म भरून देणं, त्या फॉर्मची सगळी परिपूर्तता करणं, अशा सगळ्या गोष्टींची कामं जवळपास एक 10-12 कामांची चेकलिस्ट त्या टीमकडे या ठिकाणी आपण दिलेली आहे। या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा पालकमंत्री कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी त्या शेतकऱ्याच्या त्या ग्रामस्थांच्या दारात घरात जाऊन या ठिकाणी भरून घेतील। जे खालच्या खाली स्थानिक स्तरावर सूचना द्यायच्यात त्या सूचना पालकमंत्री कार्यालयातल्या अधिकाऱ्यांकडून शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जातील। जे त्यापेक्षा थोडंसं पुढची काम आहेत किंवा जे त्यांच्या सूचनेपेक्षा त्यांना आमची मान्यता आवश्यकता आहे, असे कामं जेव्हा मी शनिवार रविवारी मतदारसंघात येतो तेव्हा माझ्याकडे आमच्या कार्यालय सादर करून माझ्या मार्फत त्या बाबतीतले अधिकृत आदेश किंवा सूचना संबंधित विभागाला आपण देऊ। हा उपक्रम एवढ्यासाठीच आहे की ज्या सामान्य मतदारांनी तुम्हाला मत देऊन आमदार केलं, मंत्री केलं, तर तुमच्या सत्तेचा उपयोग, तुमच्या अधिकाराचा उपयोग, तुमच्या पदाचा उपयोग तुम्हाला त्या जागेवर बसवणाऱ्या सामान्य मतदाराला झाला पाहिजे। आणि म्हणून मी सातारा जिल्ह्यामधला पालकमंत्री म्हणून पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी ही योजना आज पहिल्यांदा माझ्या विधानसभा मतदारसंघात सुरू केलेली आहे। साहेब, कार्यकर्ते कसं काम करणार आहेत, म्हणजे कुठले विभाग लावलाय? त्या कार्यकर्ते करणार नाहीत, याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, एक स्वतंत्र प्रायव्हेट एजन्सी आम्ही या ठिकाणी नेमलेली आहे। त्यांना माझ्या कार्यालयाचं अधिकृत ओळखपत्र आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे। त्यांचं डे टू डे रिपोर्टिंग पालकमंत्री कार्यालयाच्या OSD कडे या ठिकाणी असणार आहे। त्यामुळं याचा कार्यकर्त्यांचा ते समन्वय साधतील। गावात गेल्यानंतर कार्यकर्ते त्यांना सांगतील की या घरातलं हे काम बाकी आहे, त्या घरातलं ते काम बाकी आहे, जरूर कार्यकर्ते त्यांना मदत करतील। पण जसं सरकारी अधिकारी कर्मचारी असतात तसंच पालकमंत्री कार्यालयामध्ये हे अधिकारी कर्मचारी हे आमच्या पालकमंत्री कार्यालयाचे स्वतंत्र अधिकारी कर्मचारी असतील। एकंदरीत जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर याचा फायदा हा ग्रामीण भागातील जनतेला होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। थेट पालकमंत्री कार्यालय जनतेच्या दारी जाणार असल्याचे देखील यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।